करतोय त्याच्यामध्ये सीताराम अकाउंट बघा, सीताराम अकाउंटची टोटल किती होती, क्रेडिट साइड मोठी आहे 75,400. 75,400 मधनं डेबिट साइडची टोटल मायनस केली तर आपल्याला मिळतात 50,000. आणि क्लोजिंग करताना आपण ते काय करतो, कॅश बँकला टाकतो की नाही, म्हणून इथे घेतलं टू कॅश और बँक. आता गंगाराम बघा, गंगारामची पण क्रेडिट साइड मोठी आहे 50,200, इकडे पण लिहिणार 50,200. त्याच्यामधनं डेबिट साइड मायनस केली तर आपल्याला मिळणार 37,500. किती मिळत आहेत, 37,500. हे काय येणार, कॅश और बँक अकाउंट. इथे केलं डेबिट, कॅश और बँकला काय करायचं, क्रेडिट. बाय कोण कोण आहे बघा, सीताराम कॅपिटल, पहिला सीताराम आहे ना, बाय सीताराम कॅपिटल, बाय सीताराम कॅपिटल अकाउंट. आणि बाय गंगाराम आहे ना दुसरा, हा गंगाराम कॅपिटल अकाउंट. म्हणजे या दोघांना पैसे द्यावे लागले, या उलट राजारामला पैसे राजारामकडनं पैसे बिझनेसनी घेतलेत, बरोबर. मग आता किती अमाऊंट आहे दोघांची, सीतारामची आली होती 50,000 आणि याची आलेली 37,500. आता आपलं जर कॅश और बँक अकाउंट टॅली झालं, याचा अर्थ आपण अरिथमेटिकली करेक्ट केलेलो. ओके, मग टोटल किती येते, 1,14,900. इकडची टोटल येते, क्रेडिटची पण टोटल येणार 1,14,900. इट मीन्स वी आर अरिथमेटिकली करेक्ट. ओके, एकदा बघून घ्या, मग आपण नेक्स्ट सम करणार आहोत. याच्यामध्ये आपण एक पार्टनर इन्सॉल्वंट झाला बघितलं, पुढच्या सम मध्ये आपण 2 पार्टनर बघणार आहोत. नॉर्मली तुम्हाला आपण आधी जे 4 सम्स घेतले, 5 सम्स घेतले तेच येतात. 6 झाले होते ना आपल्या आधी, तेच घेतात नॉर्मली. कधीतरीच तुम्हाला इन्सॉल्वन्सी येतं. इन्सॉल्वन्सीचे एंट्रीज करता नाही आल्या तर घाबरायचं नाही, बाकीचे सगळ्या पोस्टिंगचे मार्क मिळतात. इन्सॉल्वन्सीच्या एंट्रीला 1 किंवा 2 मार्क फक्त असतात. गॉट इट. बघा 1-2 मिनिटं, मग मी लगेच पुढचं सम सुरू करते. एवढे लेट का जॉईन होतात काही काही जण. ओके राईट, आता आपण पुढचं सम बघूयात. कोणाला काही डाऊट आहे का. ओके, टू सन्ड्री ॲसेट्स किती अमाऊंट आहे, 1,60,000. ओके, त्याच्यानंतर कॅश और बँक दिलंय, त्याचा बॅलन्स कॅश और बँक अकाउंटच्या डेबिटला येणार. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, काय म्हणायचं याला, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. एकच बॅलन्स दिलाय, किती दिलाय बॅलन्स तो, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती दिलाय, 5,000. ओके, देन कॅपिटल अकाउंट. आता सानिकाचं कॅपिटल अकाउंट दिलंय आणि ते ऍसेट साइडला दिले. जेव्हा कॅपिटलचा बॅलन्स ऍसेट साइडला दिलेला असतो तेव्हा तो डेबिटला लिहायचा. कुठे लिहायचा, डेबिटला. लक्षात ठेवायचा, कॅपिटलचा बॅलन्स ऍसेट साइडला दिला असेल तर तो डेबिटला लिहायचा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे, सानिकाचा डायरेक्ट किती आहे,
10,000. ॲसेट साईड संपली. आता लायबिलिटी साईडकडे या. लायबिलिटी साईडमध्ये कॅपिटलचे बॅलन्स दिलेत बघा. बाय, इकडे काय लिहिणार आपण? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. श्वेताचा किती दिलाय? 65,000. श्वेताच बॅलन्स इज 65,000. त्याच्यानंतर नुपूर बॅलन्स इज 15,000. नुपूरचा बॅलन्स किती आहे? 15,000. आणि सानिकाचं तर इकडे डेबिट आहे, त्यामुळे इकडे काही नाही येणार. ओके, तसंच या दोघांचा इकडे क्रेडिट आहे. कसा घेतला कळलं? लायबिलिटीला दिला असेल तर क्रेडिटला आणि ॲसेटला दिला असेल तर डेबिटला. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येणार? इकडे येणार ना, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बाय सन्ड्री लायबिलिटीज मध्ये एकच आहे, बाय सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणून डायरेक्ट क्रेडिटर्स लिहिलं तरी चालेल. किती आहे? 95,000. दॅट्स इट. आता खाली काय दिलंय बघा. फर्म इज डिझॉल्व ऑन 31 मार्च. सन्ड्री ॲसेट रिअलाइज 60% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. आता रिअलाइज सन्ड्री ॲसेट्स कुठे दिसत आहेत तुम्हाला बघा? डेबिटला. रिअलाइज झाल्या म्हणजे कोणत्या बाजूला येणार? क्रेडिटला. बाय कॅश और बँक अकाउंट. आता किती पर्सेंट सांगितले त्यांनी? 60% ऑफ बुक व्हॅल्यू. मग इथेच करून दाखवा लगेच. 60% ऑफ 1,60,000. बुक व्हॅल्यू होती 1,60,000, त्याच्या 60% किती येणार? 1,60,000च्या 60%, दॅट इज इक्वल टू 96,000. ओके, करून बघा, तेवढंच येणार. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 पेड बाय श्वेता. आता बघा, पहिल्यांदा इथे केलं क्रेडिट, कॅश और बँकला काय करणार? डेबिट. टू रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहायचं ॲसेट्स रिअलाइज. कितीला रिअलाइज झाल्या? 96ला. तर 96,000 इथे लिहायचं. ओके, नेक्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय श्वेता. आता एक्सपेन्सेस आहेत ना, ते नेहमी रिअलायझेशनच्या कोणत्या बाजूला आले पाहिजे? डेबिटला. नेहमी इकडे आपण कॅशबॅक म्हणतो, पण इथे कोणी पेड केले? श्वेताने, म्हणून इथे म्हणायचं बघा टू श्वेता अकाउंट. एक्सपेन्सेस कोणी दिले? श्वेताने दिले ना, म्हणून टू श्वेता अकाउंट. श्वेताच कॅपिटल अकाउंट. परत लक्षात घ्या, रिअलायझेशन एक्सपेन्सेस नेहमी रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला येतो आपण, आणि नेहमी आपण टू कॅश बँक म्हणतो, पण आता श्वेतानी दिलेत म्हणून तिचं नाव आलं. ब्रॅकेट मध्ये लिहा रिअलायझेशन एक्सपेन्सेस. किती आहेत बरं रिअलायझेशन एक्सपेन्सेस? 2,000. इथे केलं डेबिट. कोणी पेड केले? श्वेताने, म्हणून श्वेताचं अकाउंट करायचं क्रेडिट. बाय रिअलायझेशन अकाउंट, ब्रॅकेट मध्ये म्हणायचं रिअलायझेशन एक्सपेन्सेस. श्वेतानी पेड केले म्हणून फक्त श्वेताच्या अकाउंटला येणार 2,000. बाकी कोणाच्या समोर काही डॅश लिहून टाका, काही लिहायचं नाही. नुपूर आणि सानिका बोथ आर इन्सॉल्वंट. म्हणजे नुपूर आणि सानिका इन्सॉल्वंट झाल्या आणि ते आता काही पे करू शकत नाहीयेत. ओके, ते बघूया त्या किती का पे करू शकतायत काही, ते आता देतील आपल्याला. ओके, नुपूर's private estate has got a surplus of 3,000 that of सानिका 8,000. आता हे आपण नंतर बघूया, त्याच्या इन्सॉल्वन्सीच्या आधी आपण बाकीच्या एंट्रीज कंप्लीट करणार आहोत. ओके, आता एंट्रीज कंप्लीट करताना ऍसेट सोल्ड करून झाल्यात, पण लायबिलिटीचं पेमेंट दाखवलं नाहीये. मग कंपल्सरी लायबिलिटीज पेड झाल्या असं दाखवायचं, बरोबर? म्हणून इथे येणार टू कॅश और बँक अकाउंट. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत इन्सॉल्वन्सीची, तोपर्यंत रिअलायझेशनची प्रोसेस कंप्लीट होत नाही. काय पेड केलं आपण? क्रेडिटर्स पेड. काही दिलं नाही म्हणजे बुक व्हॅल्यूला पेड करायचं 95,000. इथे केलं डेबिट, कॅश और बँकला करायचं
क्रेडिट बाय रिअलायझेशन अकाउंट किती पेमेंट केलं क्रेडिटर्स 95,000. ओके. हा आता पुढे काय बघा, अजून इन्सॉल्वन्सीला अजून हात लावायचंच नाही. आता प्रॉफिट किंवा लॉस काढायचा. कोणती साईड मोठी आहे बघा, डेबिट साईड मोठी आहे बरोबर. मग डेबिट साईडची टोटल घ्या, ती आली 2,57,000. तुमचे एवढं फास्ट होणार नाही, तुम्ही आधी फक्त लक्ष द्या. 2,57,000 डेबिटची टोटल, त्यातनं क्रेडिटला काय काय होतं 95,000 96,000 याची टोटल मायनस केली तर आपल्याला मिळेल 66,000. आता हे 66,000 त्यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटायचं. प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिला आहे 3:2:1. म्हणून मग इथे म्हणायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डेबिट साइड मोठी आहे म्हणून हे काय आलं, आपला लॉस आला की नाही, म्हणून इथे म्हणायचं लॉस ऑन रिअलायझेशन. लॉस ऑन रिअलायझेशन. आता कोणाकोणाला दिलं बघा, ते श्वेता, दुसरी आहे नुपूर आणि तिसरी आहे सानिका. ओके. हे 66,000 तिघांना 3:2:1 मध्ये वाटायचे. मग कसं वाटता येईल ना तुम्हाला आता, 3:2. 3 + 2 5 and 1 म्हणजे 6. मतलब म्हणजे काय येणार, 66,000 डिवायडेड बाय 6 × 3. असं जर केलं आपण तर टोटल आपलं येणार इकडे 33,000. त्यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटलं, हे तुम्हाला यायला पाहिजे आता. 22,000 आणि 11,000. 66,000 3:2:1 मध्ये वाटले आपण. इथे केलं क्रेडिट, कॅपिटलला काय करणार, यस डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. 33,000, 22,000 and 11,000. इथपर्यंत आपण इन्सॉल्वन्सीचं काही बघायचं नाहीये. ओके. इथपर्यंत नॉर्मल सम जसं करतं तसंच केलंय. आता इथून पुढे इन्सॉल्वन्सीची केस बघायची. काय म्हटलंय त्यांनी बघा, नुपूर आणि हे दोघंही इन्सॉल्वंट झाले. कोण कोण इन्सॉल्वंट झालं, नुपूर पण इन्सॉल्वंट झाली आहे आणि दुसरी कोण इन्सॉल्वंट झाली बघा, सानिका. एकीकडनं 3,000 मिळतात, एकीकडनं 8,000 मिळतात बरोबर. मग नुपूर आणि सानिका दोघंही इन्सॉल्वंट झाले म्हणून त्यांच्याकडनं पैसे मिळणार. म्हणून आपण कॅश और बँकला काय करायचं, डेबिट बरोबर. कॅश और बँकला काय करायला लागेल, डेबिट करायला लागेल आपल्याला. ओके. मी कलर चेंज करते, परत तुमच्या लक्षात येईल. दोघंही इन्सॉल्वंट झालेत आणि दोघंही आपल्याला किती पैसे देत आहेत, तर पहिले नुपूर देते म्हणून आपण इथे लिहितो टू नुपूर्स कॅपिटल अकाउंट. किती देते नुपूर, 3,000. नुपूर देते आपल्याला 3,000 रुपीज म्हणून इथे आपण लिहिलं 3,000. आणि दुसरी कोण होती, सानिका. टू सानिकाच कॅपिटल अकाउंट. सानिका कुठे देतीये, किती देते आपल्याला, 8,000. ओके. इथे केलं डेबिट, त्या दोघांच्या कॅपिटल अकाउंटला काय करायचं, यस क्रेडिट बाय कॅश और बँक अकाउंट. ओके. कॅश और बँक अकाउंट. पहिली कोण होती, श्वेताचा काही संबंध नाहीये, नुपूर. नुपूरने किती रुपये दिले, 3,000.
नुपूरने दिले 3000 आणि सानिकाने दिले 8000. ओके, हे लिहून घेतलं आपण आधी. करेक्ट. आता हे दोघंही इन्सॉल्वंट झाले, म्हणजे या सगळ्यांचा बॅलन्स शेवटी कोण शेअर करणार? या सगळ्यांचा बॅलन्स शेवटी कोण शेअर करणार? श्वेता. कारण हे दोघी इन्सॉल्वंट झाले, दोघांचा अकाउंट आपल्याला बंद करायला लागेल. बघा आता कुठली साइड मोठी आहे इकडे? नुपूरला पहिले क्लोज करूया. नुपूरची डेबिट साइड मोठी आहे 22,000. ओके, एरवी उरलेल्या दोघांनी शेअर केलं असतं, पण सानिका इन्सॉल्वंटच आहे, मग उरली एकच आहे. कोण उरली? इन्सॉल्वंट नाही अशी श्वेता. मग श्वेताला श्वेता सगळं शेअर करणार ते आता. मग आता किती आलंय बघा? 22 येतं का किती येतं? नुपूरचा बॅलन्स बघा, हा 22 आला. 22 मधनं क्रेडिट साइडचे 18,000 मायनस झाले, तर किती उरतील इथे? राईट, 22 मधनं 18,000 मायनस झाले म्हणजे किती येणार? 4,000. आता हे कोणी शेअर करायचं? श्वेताने, कारण श्वेता एकटीच सॉल्वंट आहे. बाय श्वेता कॅपिटल अकाउंट. ओके, 4,000. इथे केलं क्रेडिट, श्वेताच्या कॅपिटलला काय येणार? डेबिट. टू नुपूर कॅपिटल अकाउंट. ओके, श्वेताला कितीने डेबिट होणार? 4,000. आता आपण सानिकाचं अकाउंट क्लोज करूया. सानिकाचं पण डेबिट साइडच मोठी आहे बघा, 21,000. इथे पण घेतलं 21,000. 21,000 मधनं 8,000 मायनस केले तर किती उरणार? 13,000. आता अर्थात ते पण शेवटी कोण बेअर करणार? श्वेताच, कारण श्वेता एकटीच सॉल्वंट आहे. मग श्वेताचं कॅपिटल डेबिट होणार आणि इथे काय म्हणणार? टू नुपूर्स कॅपिटल टू सानिकाच कॅपिटल. कितीने डेबिट होईल ते? आता इकडे कितीने क्रेडिट केलेलं? 13,000ने, म्हणून इथे घेतले 13,000. आता कोणाचं क्लोज करायचं राहिलं? श्वेता. अजूनही इतकं सगळं होऊ नये, श्वेताची क्रेडिट साइड मोठी आहे. श्वेताच्या क्रेडिट साइडला येतं 67,000. इकडे पण आलं 67,000. त्याच्यामधनं आपण डेबिट साइड मायनस केली तर आपल्याला बॅलन्स उरतो 17,000. डेबिट साइड मायनस करायची, मग उरतात 17,000. म्हणजे 67,000 मधनं 1, 2, 3 या तिघांची टोटल मायनस केली की उरला 17,000. आणि इकडे म्हणायचं टू कॅश और बँक. इथे केलं डेबिट, कॅश और बँकला करायचं क्रेडिट. ओके, इथे आपलं जरा हल्लंय, मी करते करेक्शन ते. मग इथे येणार बाय कोणीही, श्वेता आहे ना, बाय श्वेताच कॅपिटल. बाय श्वेताच कॅपिटल अकाउंट. श्वेताचं कॅपिटल किती येईल इथे? 17,000. ओके, आणि इथे आधी किती होते? 95,000. इकडे येत ना ते इथे. ओके, अभी आता क्रेडिट साइडला आहे बघा 95,000 आणि 17,000. आणि इकडे बघा किती आहे. दोघांची टोटल जर टॅली झाली तर आपण केलंय ते करेक्ट आहे. आता तुम्हाला काय डाऊट आहे तर विचारा.